वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने। आज भटक भवाने निघाले आहेत एका मोठ्या ट्रिपला। ही आपली रोड ट्रिप आहे। मी निहित पण उठलेला आहे आणि ही आपली रोड ट्रिप आहे MP मध्ये इंदौर, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि मंडी। आता आम्ही पार्किंगमधून निघतो आहोत। सकाळचे 5 वाजले आहेत आणि आम्ही पुणे टू इंदौर हा व्हाया नॅशनल हायवे प्रवास करणार आहोत। जाऊयात पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावरती फार तुरळक वाहनं आहेत आणि रस्ता खूप क्लिअर आहे आणि थंडीची वेळ असल्यामुळे खूप सारा धुकं पण आहे। आता आपण चांदणी चौकातून पुढे निघालो आहोत। आपला रूट असणार आहे नाशिक, धुळे या मार्गाने पुढे आपण MP मध्ये प्रवेश करू आणि इंदौरपर्यंतचा हा आपला प्रवास असणार आहे। आता आपण पोहोचलो आहोत चाकणला। चाकणच्या हायवे जवळ बरीच ट्रॅफिक आहे। सकाळची वेळ आहे, 6:15 वाजलेत तरी सुद्धा भरपूर ट्रॅफिक आहे। MIDC एरियामुळे भरपूर ट्रक, कंटेनर्स, ट्रेलर्स इथून क्रॉस होतात, त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक लागते। तुम्ही कोणत्याही वेळात गेलात तरी सुद्धा तुम्हाला ही ट्रॅफिक लागणार आहे। अनएक्सपेक्टेड होतं आम्हाला की इतक्या सकाळी एवढी ट्रॅफिक असेल, पण बरीच ट्रॅफिक आहे। आणि ॲक्च्युली जसं की इयर एंड पण जवळ आहे आणि हा वीकेंडला आपण ट्रॅव्हल करतोय, त्यामुळेही हा ट्रॅफिक असू शकतो। पण शक्यतो चाकण एरियामध्ये हा ट्रॅफिक नेहमीच बघायला मिळतो। आता वाजलेत सकाळचे 7 आणि थोडा उजाडला आहे बाहेर। आता आम्ही मंचर क्रॉस करतो आहोत आणि जरा धुकं सुद्धा कमी झालं आहे, त्यामुळे व्हिजिबिलिटी पण क्लिअर आहे। आज वीकेंड असल्या कारणाने बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे आणि त्यामुळे जरा थोडा स्पीड कमी होतोय। सध्या आम्ही बघितलं इंदौरला किती वेळ लागतोय, तर जवळपास 620 किलोमीटर आपल्या घरापासून अंतर होतं आणि 12 तास जवळपास त्यांनी सांगितलेत की 12 तास लागतील म्हणून। बघूयात आपल्याला किती वेळ लागतो, कारण की हे जे 12 तास त्यांनी सांगितले हे विदाऊट ब्रेक आणि आपल्याला फ्रिक्वेंट ब्रेक्स घ्यावे लागतील। डिनर पण आपल्याला इंदौरला जाऊनच करावं लागेल, पण आपला लंच आणि ब्रेकफास्ट याच्यासाठी आणि थोडंफार गाडीला सुद्धा विश्रांती पाहिजे, म्हणून ते ब्रेकसुद्धा आपले होतील। आता जाऊयात पुढे। आळेफाट्याच्या अलीकडे आपल्याला घाट लागणार आहे। घाटातला रोडसुद्धा चांगला आहे, त्यामुळे तेवढं काही स्पीड कमी होणार नाही। चला बघूयात पुढे आपला प्रवास कसा होतोय। अशी तुरळक ट्रॅफिक आहे। मंचर क्रॉस करतोय आता आपण आणि थोडं उजाडलं आहे। सकाळी 7ची वेळ आहे ही। आधी चाकणपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी ट्रॅफिक लागली। ट्रक होते, ट्रेलर्स होते, कंटेनर्सची पण ट्रॅफिक होती आणि 4 व्हीलर्स पण होत्या। आता जरा थोडी ट्रक्सची ट्रॅफिक कमी झाली आहे, पण 4 व्हीलर्स आहेत आणि रोड कंडिशन पण चांगली आहे। फक्त ते सर्व्हिस रोड वगैरे आलेत की जरा स्पीड ब्रेकर येतात, पण अजून तोपर्यंत तरी रोड कंडिशन चांगली आहे। आम्ही बघतोय की बऱ्याच ठिकाणी त्यांची कॉन्क्रीटचं रोड मेंटेनन्स पण सुरू आहे। सो आय गेस अजून 1-1.5-2 महिन्यात बऱ्यापैकी पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा होऊन जाईल। तर आपल्या ट्रिपचा हा पहिला टोल आहे। आता आम्ही तुम्हाला टोलचे प्राइजेस पण सांगू आणि शेवटी इंदौरला पोहोचल्यानंतर आपण टोलला किती दिले ते पण सांगू। सो आता हा फर्स्ट टोल आहे, याचे साधारण 110 रुपये पे करणार आहे आपण। हा आहे चाळकवाडी टोल प्लाझा आणि इथून पुढे आता आपण निघतो आहोत नाशिकच्या दिशेने। रोड आतापर्यंत चांगला आहे। 110 रुपये आपण या टोलसाठी पे केले आहेत। चाळकवाडी टोल प्लाझा पहिला टोल प्लाझा आपल्याला नाशिककडे जाताना लागलाय। आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि सूर्य उगवलाय, छान उजेडही पडलाय। आळेफाटा नुकताच क्रॉस केला। आळेफाट्याच्या तिथला आपला पहिला टोल आपल्याला क्रॉस झाला आणि आता लवकरच घाटही सुरू होईल। अजूनपर्यंत रोड तरी चांगला आहे।
क्रॉस करून पुढे आलेलो आहोत आणि इथे थोड्या वेळासाठी आता सिंगल रोड सुरू झाला आहे. ॲक्च्युली बाजूच्या रोडचं काम सुरू आहे, त्यामुळे एकाच लेनमधून पूर्ण वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बराच वेळ आपली गाडी बंपर टू बंपर सुरू आहे. ट्रॅफिक नाही आहे, मुव्हिंग आहे सगळं, पण सिंगल रोड असल्यामुळे जरा स्पीड कमी होतो. सेकंड टोल आलाय आता. याचं पण 110च आहे. कदाचित तो भरल्यावर हा भरावा लागत नाही असं काहीतरी असेल बहुतेक. आता आपल्याला ते म्हणजे मेसेज वगैरे आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की ॲपची कट झाले का नाही. पण आता बघू आपण 110 कट होत आहेत का नाही. हा पण मोठा टोल आहे. आता आपण पुढे निघालो आहोत. हा आहे हिवरगाव पावसा टोल प्लाझा. इथून संगमनेर अगदी 10 किलोमीटर अंतरावरच आहे. मध्ये मध्ये रस्ता जरा थोडा सिंगल लेन असल्यामुळे आपल्याला वेळ लागला, नाहीतर आपण अजून लवकर इथे पोहोचू शकलो असतो. इथून नाशिक आहे 73 किलोमीटर आणि सिन्नर 45 किलोमीटर. आता हा प्रॉपर हायवे सुरू झाला आहे. माझ्या मते याच्या पुढे कुठेही सिंगल लेन रोड नाही आणि रस्त्याची कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर नाशिकमध्ये पोहोचू असा अंदाज आहे. तर आम्ही संगमनेर नंतर एक छोटासा क्विक ब्रेक घेतलाय. नेहमीप्रमाणे आम्ही कारने जातोय, त्यामुळे आम्ही आमचा लाडका गॅस पण कॅरी केलाय. तर त्याच्यातच आम्ही आत्ता ते हे गिरनारचे असे मसाला चहाचे प्रीमिक्स मिळतात. सो याची 15 रुपीज प्राईज आहे. सो 10 सॅशेचा आहे असं येतं 150 रुपयाला. सो आता आम्ही चहा पिला. विनय, चहा कसा होता? मसाला चहा छान होता. चहा होता आणि तो गॅस कॅरी केल्यामुळे त्याच्यात आम्हाला गरम पाणी पण उकळता आलं. ते चहा पण पिता आला. आणि आम्ही रात्रीच अंडे बॉईल करून ठेवले होते, सकाळी वेळ नव्हता म्हणून. आता आम्ही फक्त ते गॅसवर गरम पाण्यात त्याला थोडंसं गरम करून घेतलं आणि आता निहित पण खातोय. निहितचा पण सकाळी सकाळी ब्रेकफास्ट चालू आहे बॉइल्ड एगचा. कसा आहे निहित? अंडा कसा आहे? छान आहे का? छान आहे ना? व्हेरी गुड. आणि आम्ही घरून येताना सँडविच पण आणले होते, मलाई सँडविच, तर ते पण खाऊन झाले. त्यामुळे आता आम्हाला परत दुसरा ब्रेकफास्टचा ब्रेक घेण्याची गरज नाही आणि हा आमचा सेटअप नेहमी सोबत असतो, त्यामुळे आम्हाला हे बरं पडतं. बाय 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 करून दे सगळ्यांना. बाय बाय. छान आहे अंडा, छान आहे. तर ब्रेकफास्टसाठी वेगाने न थांबता हा आमचा सेटअप होता, जसं की आता आम्ही तुम्हाला आधी दाखवलं. लकीली आम्हाला ही अशी हायवेवरच सर्व्हिस रोडला येऊन ही अशी जागा मिळाली. छान मस्त जागा होती. इथे चटई वगैरे टाकली आणि आमचा 15 मिनिटात ब्रेकफास्ट झाला. आता आम्ही निघालो पुढे.
आपला तिसरा टोल आहे. याचे किती टोटल पैसे कट होत आहेत ते आपल्याला मेसेज आल्यावरती फास्टॅगमुळे नंतर कळेल. जरा थोडी ट्रॅफिक आहे आता रस्त्यांवरती, कारण नाशिक जवळ आलं आहे त्यामुळे 2 व्हीलर्स पण वाढल्यात. 2 व्हीलर्स आणि ट्रक्स पण आहेत, 4 व्हीलर्स पण आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट पण बऱ्यापैकी आता त्याची पण फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी जाणवायला लागली आहे. त्यामुळे जरा ट्रॅफिक आहे रोडवर आता. तर आपण आता मेसेज चेक करा. इथला टोल आपला कट नाही झाला. आतापर्यंत 3 टोल आले. त्या 3 टोलपैकी आपण 220 रुपीज दिलेत आणि एका टोलवर मागचंच ते कॅरी करतात. सो आता बघूयात पुढे अजून किती टोल आहेत आणि किती कट होत आहेत. इथून आता नाशिक एक 15 किलोमीटर राहिलं आहे आपलं. सो नाशिकहूनच आपल्याला एकदम सिटीत नाही जावं लागत, बाहेरूनच रस्ता आहे आणि मग आपण धुळ्याकडे लागतोय आणि तिथून धुळे अराउंड 170 किलोमीटर आहे. आतापर्यंत तू ड्राईव्ह करतोय इतका वेळ, तुला रोड कसा वाटतोय? खूप चांगला नाहीये, खूप खराब पण नाहीये. म्हणजे आता आमची TUV असल्यामुळे फार असे दणके जाणवत नाहीयेत, पण रोड खराब आहे, बऱ्यापैकी रोड खराब आहे. खूप कमी पॅचेस असे मिळाले आम्हाला जिथे की एकदम स्मूथ रोड आहे वगैरे, पण बाकी मग सगळ्या ठिकाणी खराब रस्ते. आपण नाशिक सिटी सोडून ओझर सुद्धा क्रॉस केलंय आणि आता इथे अजून एका टोलसाठी थांबलेलो आहोत. आतापर्यंत ओझर नंतर जवळपास 20 किलोमीटर आम्ही सिंगल लेन रोडने आलोय. रोडची कामं सुरू आहेत. बाजूला एका संपूर्ण लेनचं कॉन्क्रिटीकरण सुरू असल्यामुळे सिंगल लेन त्यांनी सुरू केली आहे. सिंगल लेनमधूनच ये जा सुरू आहे. थोडा स्पीड त्यामुळे सुद्धा कमी होतो. आता पुढे वाटतं 6 लेन परत हायवे आहे. होपसो पुढे कॉन्क्रिटीकरणाचं काम नको सुरू, नाही तर मग परत सिंगल लेनने आपल्याला पुढे जावं लागेल. तर हा आपला सगळ्यात महागडा टोल होता आतापर्यंतचा. 225 दिले आपण या टोलला आणि मागच्या 3 टोलमध्ये 110, 110 आणि 45, सो ते 255 झाले आणि आता हे 225. सो असे आपले 4 टोल झालेत आतापर्यंत. माझ्या मते धुळ्यापर्यंतचा हा शेवटचा टोल असावा. याच्यानंतर अजून एक टोल आहे माझ्या मते आणि मग आपल्याला पुढे कळेल जाताना पुढे काय टोल आहे. अजून एक गोष्ट अशी की नाशिककडे येताना किंवा धुळ्याहून पुण्याकडे जाताना ते मॅपमध्ये एक मधला रोड दाखवत होतो की निफाड, येवला, मनमाड रोडकडे दाखवतो, पण तुम्ही तो रोड नका घेऊ. आम्ही लास्ट टाइम तो रोड घेतला होता आणि तो शेतातून जातो, सिंगल लेन आहे. तिथे छोटीशी पण जर ट्रक आली तर तो रोड ब्लॉक होतो. आम्हाला असाच ब्लॉक पण लागला होता. त्यामुळे मी तुम्हाला ॲडवाईस करेल की गुगलने किती इन्सिस्ट केलं तरी त्या रोडवरून तुम्ही जाऊ नका. ह्या रोडवर पण तुम्हाला तोच वेळ लागतो. नाशिकमध्ये एंटर केल्यावर पण जेल रोडकडून जर तुम्ही गेले तर फारसा काही ट्रॅफिक लागत नाही. त्याचमुळे जरी गुगलने तुम्हाला रिरूट केलं, आतल्या रोडने जायला सांगितलं तरी जाऊ नका. आणि नाशिकच्या साईडला जेल रोडकडून आडगाव नाक्याकडून तुम्ही हायवेला येऊ शकता. हा पण रूट चांगला आहे आणि उलट याने तुम्ही लवकर पोहोचाल. तुम्ही बघू शकता 6 लेन हायवे आहे हा. आत्ताच आपण टोल पे केला आहे 225 रुपये. आता पुढे जाऊयात धुळ्याच्या दिशेने. धुळे इथून आहे जवळपास 150 किलोमीटर्स. तर साधारण 2-2.5 तास लागतील असा अंदाज आहे. हा आता आहे 5वा टोल. धुळे आता 95 किलोमीटर राहिलाय. आधी आपण 225 रुपये नाशिक नंतर जो टोल आला होता ओझरच्या नंतरचा त्याला दिलेत. आता परत 165चा हा टोल आहे. या रोडवरती टोल भरपूर आहे. रस्त्याची कामं सुरू आहे. पूर्ण काही आपल्याला 6 लेनचा हायवे नाही आहे हा. मध्ये मध्ये पॅच आहे जिथे की रस्त्याची कामं सुरू आहे, कॉन्क्रिटीकरण सुरू आहे, त्यामुळे सिंगल लेन आहे. पण जो आपण मागचा टोल भरला तेव्हापासून या टोलपर्यंत
जवळपास 6 लेन हायवे आहे, त्यामुळे आपण पटापट पुढे आलो. आता निघालोय आहे धुळ्याच्या दिशेने. पुढचे 95 किलोमीटरमध्ये धुळे आपल्याला लागेल आणि नंतर आपण नंदुरबार साईडने MP मध्ये प्रवेश करणार आहोत. आता आपण धुळ्याच्या जवळ पोहोचत आलेलो आहोत आणि रस्ता भरपूर चांगला आहे. पुणे ते नाशिक हा रस्ता बऱ्यापैकी ओबडखाबड आहे. खूप क्लमझी होता रोड, पण नाशिकपासून पुढे टोलचा चार्जेसही जास्त आहे, पण त्याचप्रमाणे रोडही चांगला आहे. काही ठिकाणी फक्त सिंगल लेन आहे कारण की त्यांचं काम सुरू आहे, पण एकंदरीत रोडची कंडिशन छान आहे. निहित चाललाय भूर फिरायला. टाटा. आता आपण धुळ्याजवळच्या टोलवरती पोहोचलो आहोत. आतापर्यंतचा रोड आपला बऱ्यापैकी छान होता नाशिक टू धुळे. काही ठिकाणी काम सुरू असल्या कारणाने सिंगल लेन होता. या टोलचे चार्जेस सुद्धा आहेत 165 रुपये. आणि आता आपण धुळे क्रॉस करतोय आणि पुढे नंदुरबार साईडने MP मध्ये प्रवेश करणार आहोत. आता वाजले दुपारचे 12:30 आणि एखादं छानसं हॉटेल बघून आपण लंचसाठी थांबणार आहोत. धुळे आपल्याला केव्हाच क्रॉस झालं आणि पुढे आपण 10 किलोमीटर आलो आहोत. वरखेडी जाणारा जो रोड आहे त्या बायपासला एक द सी पार्क म्हणून एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आपण आलो आहोत लंच करण्यासाठी. बघूयात आतमध्ये मेन्यू काय काय आहे. मध्ये आम्ही आत्ता मागवलं आहोत नागली मसाला पापड. छान मोठा पापड आला आहे आणि पहिल्यांदाच आम्ही नागलीचा मसाला पापड खाणार आहोत. कसा आहे मसाला पापड? छान आहे, मस्त आहे. छान काहीतरी वेगळं. अच्छा. आणि छान कांदा, टोमॅटो, शेव, कोथिंबीर सगळं टाकून दिलं. पण आवडतोय, नीत पण खातोय. नीतला पण आवडतोय पापड. कसं आहे पापड? छान आहे पापड. मग्न येतो खाण्यात. सी पार्कमध्ये आपलं आता लंच झालं. पापड आम्हाला खूप आवडला आणि खिचडीसुद्धा निहितची जी मागवली होती आम्ही ती पण छान आली. आणि जरा काजू करी बऱ्यापैकी रनिंग कन्सिस्टन्सीची होती, त्यामुळे ते जरा आम्हाला आवडली नाही. बाकी ओव्हरऑल टेस्ट गुड आहे. टोटल आपलं लंचचं बिल झालं आहे 669. आता आपण पुढे जाऊयात इंदोरच्या दिशेने. धुळ्याच्या पुढे आपलं लंच झालं आहे आणि आता हा पळासनेरचा टोल प्लाझा आला आहे. हा आजचा 6वा टोल प्लाझा आहे. आय थिंक सो हा महाराष्ट्रातला आता हा शेवटचा टोल प्लाझा आहे. याच्या पुढे नसावा. त्यांनी महाराष्ट्र MP बॉर्डर असं लिहिलेलं आहे. हां, महाराष्ट्र MP बॉर्डर त्यांनी लिहिलंय. बघूयात आता पुढे आपल्याला टोल दुसरा लागतोय का आणि या टोलचे चार्जेस किती? 85 आहेत. ओके, असं लिहिलंय महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे. हा शेवटचा टोल प्लाझा आहे कदाचित. महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे हा तो टोल प्लाझा. आता आपण टोल प्लाझा करतोय क्रॉस. भरपूर ट्रॅफिक आहे. खूप ट्रक्स पण आहेत. हेवी ट्रक्स आहेत. हेवी व्हेकल्स भरपूर आहेत इथे, त्यामुळे अचानकच स्पीड खूप कमी होतो आणि ते अजिबात लेन फॉलो करत नाही. 1-2च्या स्पीडने जातो, दुसरा 3च्या स्पीडने जातो, त्यामुळे सगळंच ट्रॅफिक जॅम होतोय. आपण आता अजून एका टोल गेट वरती पोहोचलो आहोत. शिरपूरच्या इथे आहे 130 रुपये टोल टॅक्स. आणि आता पुढे निघालो आहोत. आता आपण ऑफिशियली MP मध्ये एंट्री केली आहे. मध्य प्रदेशामध्ये आपलं स्वागत आहे आणि आतापर्यंत तरी रोड चांगला आहे. अवघे 2च किलोमीटर झालेत तसेही MP मध्ये एंट्री केल्यापासून. बघूयात पुढे रोड कसे आहेत ते. MP मध्ये आल्यानंतर हा पहिला टोल आहे आणि बराच टोल आहे. 230 रुपये. 230 रुपये. बघूयात रोड पुढे चांगले आहेत का. वर्थ 230 रुपीज. 230 रुपीज वर्थ आहेत की नाही ते बघूयात.
जरा स्लो पण आहे इथलं काम, जरा फास्टॅग पण लवकर फटाफट काम करत नाहीये. आम्ही गेले 2 मिनिट झालेत, 2 पेक्षा जास्त मिनिट झालेत आम्ही लाईनमध्ये आहोत. समोर आमच्या फक्त 3-4च गाड्या होत्यात, पण खूप स्लो पुढे जात आहे सगळं. आतापर्यंत रस्ते पण ऑर्डिनरीच आहेत. म्हणजे आम्ही बरेच व्लॉग पाहिले होते जे की MP चे लोक मोस्टली पुण्याहून इंदोरला जाणारे होते आणि ते म्हणत होते की पुण्यात म्हणजे महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत, आमच्या इंदोरचे रस्ते खूप चांगले आहेत किंवा MP चे रस्ते. पण आम्हाला आतापर्यंत नॉर्मलच वाटले. खूप असे काही आउटस्टँडिंग वगैरे नाही आहेत, खराब आहेत, पॅचेस आहेत, आपल्याकडे जसे आहेत तसेच आहेत. नर्मदा नदीचं दर्शन झालं आणि आता आपण पुढे निघालो आहोत इंदोरच्या दिशेने. इंदोर इथून आहे 90 किलोमीटर. संध्याकाळची वेळ आहे, आता वाजले 5 आणि रस्ता त्या टोल प्लाझा नंतर जरा चांगलाच आहे. खरंच नॅशनल हायवे आहे असं म्हणावं लागेल. खूप काही तिथे खड्डे वगैरे नव्हते, पण ट्रक आणि ट्रेलर कंटेनर्स खूप असल्यामुळे स्पीड 50 किंवा 60च्या पुढे अजिबात जात नाही. 80 तर सोडाच. खूप जास्त ट्रॅफिक आहे या कंटेनर्स आणि ट्रकची, आणि त्यांचा स्पीड कमी असल्यामुळे बऱ्याच वेळेस आपला स्पीड मंदावतो आणि त्यामुळे जास्त लेट होतं. अमनोजवरून पुढे आलो आणि हा रोड पुढे जातो इंदोरला, इंदोर आग्रा साईडला. इथे आम्हाला हे क्यूब स्टॉप फूड प्लाझा दिसलं. आम्ही केव्हापासूनच्या ब्रेकसाठी एखादी चांगली जागा शोधत होतो आणि आम्हाला हे फूड प्लाझा दिसलं. याच्याच बाजूला इथे HPचं एक मोठं पेट्रोल पंप पण आहे आणि या फूड प्लाझामध्ये डॉमिनोज आहे, द हायवे फूड आहे, असे 2-3 ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला एक छोटा क्विक ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्ही या फूड स्टॉपला, फूड प्लाझाला नक्की भेट देऊ शकतात. पायऱ्या चढून वर गेल्यावरती सगळे आउटलेट्स इथे आहेत. छोटासा प्ले एरिया पण आहे लहान मुलांसाठी आणि इकडे आउटसाईड सिटिंग अरेंजमेंट पण दिली आहे. आतमध्ये काही चॉकलेट्सचे शॉप्स आहेत, आउटलेट्स छोटे छोटे, आणि इथे पण कॅन्डीज आहेत. या साईडला गेल्यावरती ही इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, डॉमिनोज आहे आणि द हायवे फूडचं एक आउटलेट आहे. सो जर तुम्हाला एखादा क्विक स्टॉप पाहिजे असेल तर तुम्ही इथे या फूड प्लाझाला नक्की भेट देऊ शकता. मी द हायवे फूड कंपनीच्या आउटलेटमधून 2 चहा आणि 2 बटर टोस्ट ऑर्डर केलं आणि निहितचं दूध ऑर्डर केलं. या सगळ्यांचं टोटल बिल झालं आहे 210 रुपये. खूप वाजवी किमतीमध्ये आम्हाला हे इथे मिळाले. नाही तर काही फूड प्लाझाला काहीच्या काही ते किंमत सांगतात. बऱ्यापैकी कमी रेटमध्ये आम्हाला हे सगळं इथे मिळालं आणि एक क्विक ब्रेक पण झाला. निहितचं दूध पण आता आलं आहे. तुझ्या दुधात बुडवायचं आणि हे दूध एक ग्लासभर दूध, हे सगळं मिळून 210 रुपये. आता वाजलेत संध्याकाळचे 7. आम्ही जाम कंटाळलो आहे. इथून इंदोरचं अंतर आहे जवळपास काहीतरी 10-15 किलोमीटर आणि तिथून परत आमचं हॉटेल 15 किलोमीटर, म्हणजे टोटल 30 किलोमीटर अवकाश आहे आमचं हॉटेल यायला. आम्ही आता शेवटच्या टोल प्लाझाला आहोत, जो की इंदोरला एंट्री करण्याच्या आधी आहे अजून. आणि एंट्री करताना इथे खूप जास्त ट्रॅफिक आहे. तरी टोल प्लाझाचे बरेच त्यांचे हे आहे एंट्रीज, तरीसुद्धा खूप ट्रॅफिक आहे. जवळपास आता 2 मिनिट झाले आम्ही ट्रॅफिकमध्येच आहोत. टोल क्रॉस केला की सांगू इथला टोल किती लागला तोपर्यंत. पण 7 वाजलेत आणि जरी रोड चांगला असला तरीसुद्धा MP मध्ये ट्रक, कंटेनर्स, ट्रेलर्स यांची एवढी जास्त ट्रॅफिक जॅम आहे की ट्रॅफिक असते रोडवरती की तुमचा स्पीड खूपच मंदावतो. त्यामुळे किती चांगला रोड असला ना तरीसुद्धा खूप वेळ होतो तुम्हाला. आता टोल प्लाझाला आपला नंबर आला आहे. टोटल 10 लेन आहेत टोल प्लाझामध्ये, तरीसुद्धा बराच वेट करायला लागतं. इथला टॅरिफ आहे 80 रुपीज आणि 80 रुपये पे करून आम्ही आता निघालो आहोत पुढे. होप सो हा या जर्नीतला शेवटचा टोल प्लाझा असावा आणि टोल टॅक्स आम्ही भरतो आहोत.
इंदोर आता इथून आहे अवघे 20-25 किलोमीटर आणि तिथून आमचं हॉटेल 15 किलोमीटर, म्हणजे 30 ते 35 किलोमीटर एवढाच फक्त अंतर आता शिल्लक आहे आणि मग आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू. इंदोरमध्ये आपलं हॉटेल आहे स्कारलेट बाय प्लेस्किल्स. इंदोरमध्ये एंट्री केल्यानंतरही पुढे 15 किलोमीटर गेल्यावरती आपलं हॉटेल आहे. उज्जैन कडे जाण्याच्या रोडवरती आपलं हे हॉटेल आहे. जाऊयात पुढे. आता वाजलेत 8 आणि आम्ही पोहोचलो आहोत स्कारलेट बाय प्लेस्किल हॉटेलला. 4 मजली बिल्डिंग आहे ही आणि इथे अशी यांची पार्किंग स्पेस आहे. रोडवरच आहे, याला फेन्सिंग वगैरे पण काहीच नाही आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊयात. जरा आम्हाला चेक इन करायला बराच वेळ लागला. ट्रॅफिक रस्त्यात बरंच लागलं, त्यामुळे आपल्याला रूम दिली आहे फ्लोअर 2nd वरती 205. ही आहे यांची रिसेप्शन लॉबी, लिफ्ट आणि यांचं इन हाऊस रेस्टॉरंट पण आहे. हे रेस्टॉरंट या हॉटेलचं आहे आणि यांच्याकडे रूफटॉप रेस्टॉरंट पण आहे, बट ते थर्ड पार्टी रन करते. आणि इथेच सकाळी ब्रेकफास्ट बुफे पण असतो, पण आपण ब्रेकफास्ट ऑप्ट नाही केला आहे. 350 पर पर्सन असा काहीतरी यांचा बुफे चार्ज आहे, ब्रेकफास्ट बुफे. आता जाऊयात वरती. तर आता आपण आलो आहे 2nd फ्लोअरला स्कारलेट बाय प्लेस्किल हॉटेलमध्ये आणि आपली रूम नंबर आहे 204. आणि आता आपण एंट्री करूया. लॉबी तर खूप छान आहे आणि सगळंच छान आहे. हॅलो. तर ही आहे आपली रूम. इंदोरमध्ये आपण स्कारलेट बाय प्लेस्किलमध्ये चेक इन केलं आहे फायनली. आणि हा आहे किंग साईज बेड. दोन्ही साईडला टेबल आहेत. पेंटिंग, फ्लोअर लेंथ कर्टन्स, वर्क एरिया, एक चेअर, टीपॉय. हे आहे इथे टीव्ही, एक मोठा मिरर. या साईडला इथे लगेज ठेवायला जागा आहे. खाली तुमचे शूज ठेवायला जागा आहे. फ्रीज आहे, फ्रीज. आणि इथे केटल, पाण्याच्या बॉटल्स दिल्या आहेत. आणि इथे लगेज ठेवायला सुद्धा मोठं कबर्ड आहे. वॉर्डरोब आहे विथ हँगर्स. मोठ्या सुटकेस इथे मावणार नाहीत. इथे छोटे जर तुमचे काही झोले असतील ते मावू शकतात. आणि निहित एन्जॉय करतोय. तो त्याच्या भाषेत काहीतरी बडबड करतोय. काय बडबड करतोय तू? हे आहे इथे वॉशरूम. छान क्लीन वॉशरूम आहे. WC या साईडला आहे. शॉवर एरिया, छान मोठा शॉवर एरिया आहे. आणि इथे सगळे टॉयलेटरीज ठेवले आहेत आणि छान आहे, मस्त आहे. आवडलं का? तर स्कारलेट प्लेस्किलमध्ये आपलं डिनर झालं आताच. आज आमच्यात आता फार एनर्जी नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन कुठे डिनर नाही केलं. इन रूम सर्व्हिस मागवलं. त्याच्यात आपण मशरूम सूप, फ्रेंच फ्राईज, पास्ता आणि आलू पराठा नीटसाठी मागवला होता. आम्ही त्यांना सांगितलं होतं की बेबी फूड आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्यात मिरची किंवा जास्त तिखट वगैरे नव्हतं केलं. छान होतं. ओव्हरऑल सगळी टेस्ट छान होती. आम्हाला आवडलं यांचं जेवण. नेहमी आता परत आम्ही नाही खाणार, कारण मग आपल्याला इथलं इंदोरचं पण बाकी लोकल कुझिन वगैरे ट्राय करायचं आहे, म्हणून आज आम्ही इथलं ऑर्डर केलं. आता हा व्हिडिओ मोस्टली आपला पुणे इंदोरचाच होता. यात आम्ही मोस्टली रोड कंडिशन्स किंवा टोल वगैरे किती लागतो, डिझेल किती लागतं हे दाखवायचा ट्राय केला. आम्ही फ्लाईटचे चार्जेस पाहिले होते तर ते अराउंड 30,000 वगैरे होत होते एक साईडचे. सो आम्ही डिझेलला फक्त 4,400 रुपये दिले एक साईडला. आपलं पूर्ण त्याच्यात झालं. आता नंतर टाकावं लागेल आपल्याला बाकीचं MP सगळं बघायला. आणि 1,095 असं आम्ही टोल दिलेत. 6 टोल लागले आपल्याला. तर आणि रोड कंडिशन चांगली आहे, रोड खराब नाही आहेत. फक्त प्रॉब्लेम कंटेनर्सचा वगैरे आहे, लेन वगैरे चेंज करायला प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे ओव्हरऑल आम्हाला 13 तास लागले. पण तसे 12 तासात वगैरे आलो असतो आम्ही जर रोड चांगला असता. इव्हन आपला
पुणे नाशिकचा पण रोड जरा खराब आहे. सिंगल लेन, एक लेन सुरू आहे, कारण त्यांचं पण रोडचं काम चालू आहे. त्यामुळे थोडा वेळ लागतो. नाहीतर तसं म्हटलं तर पुणे इंदोर रोड ओव्हरऑल छान आहे. जर तो पण नीट चांगला झाला आणि जरा कंटेनर्स गर्दी थोडी अवॉइड झाली तर ओव्हरऑल रोड खूप छान आहे. फारसा थकवा आम्हाला काही जाणवला नाही. त्यामुळे आता आम्ही फ्रेश आहोत. उद्यापासून आम्ही आमचं MP चा टूर सुरू करू. उद्या आम्ही इंदोर फिरायला जाणार आहे. त्यानंतर मग उज्जैन, ओंकारेश्वर, नंतर एक आयलँड बुक केला आहे आम्ही. तो सिक्रेट व्हिडिओ आहे, तो पण आम्ही त्याचा व्हिडिओ शेअर करू. त्यानंतर महेश्वर आणि मांडू असा आमचा हा MP टूरचा प्लॅन आहे. हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. सो याच्यानंतर मग बॅक टू बॅक आपण MP टूरचे व्हिडिओ टाकू. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.